नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे वैदेही विचारत असते सूर्याला, तुला माहितीये का मी कोण आहे ते? तर सूर्या हा म्हणजे असं म्हणेपर्यंत तिकडनं मन्या आणि त्याचा मित्र येतो आणि तो सांगतो की बयो आली आ. आणि आता सगळेजण केबिन मधून बाहेर जातात आणि बयोकडे जातात, म्हणजे बयो आली आहे तर काहीतरी सांगायला आली असेल, तर काय करते बयो ते बघूया आपण दवाखान्यामध्ये आल्यानंतर. बयो अशी आयटी मध्ये अशी चालत बाहेर येते, तर केबिन मधनं सूर्या, वैदेही आणि त्याचे मित्र सुद्धा आलेले आहेत बाहेर. बयो अशी ना चालत चालत एकदम येते, सूर्याकडे एक नजर टाकते इथे, पण ती सूर्याशी बोलत नाही. तिला आठवतं की कसं आपण सांगितलेलं असतं की कोणीही का मदत करायची नाही, आणि जर का कोणीही का मदत केल्यान तर ती ह्याची शेवटची मदत असाल, असं जे सांगितलेलं असतं बयोने ते आठवतं आणि ती सूर्याशी काहीही बोलत नाही. कारण तिला आठवत असतं की सुधाकरने सांगितलेलं असतं की तुझ्या झिलाने तुझा शब्द मोडला, आणि माहित आहे का तुका, ऑक्सिजन सिलेंडर आणायला स्वतः गेला होता डॉक्टरीणबाई बरोबर. आता बोल, असं सगळं सुधाकरने कान भरलेले असतात बयोचे. त्याच्यामुळे बयो इथे सूर्याशी काही बोलत नाही. सूर्या म्हणतो बयो, भाई. आणि मग भाई ना इकडे उठून बिठून बसलेले आहेत बरं का इथे. पण बयो ना तशीच सूर्याशी न बोलता इकडे भाईंच्या समोर येऊन उभी राहते आणि "इला, आमचं मंगळसूत्र इला" असं म्हणत इथे भाई म्हणतात. तर लगेच बयो म्हणते, "चेहरो लयच टवटवीत दिसता तुमचो. इथलं वातावरण मानवला काय तुमका?" तर तोपर्यंत इकडे भाई म्हणतात, "सगळी ना या डॉक्टरीण बाईंची कृपा. वच्छे, अगं तुझ्या कुकवाचा जीव वाचवलाय त्यांनी. आभार मान त्यांचे." तर लगेच इकडे बायो म्हणते, "आभार नाही, सत्कार करूचो आहोत तिचा." आणि आता सूर्या बघा कसा बघतोय बयोकडे. तर बयो लगेच म्हणते भाईंकडे बघून, "तुम्ही चला." तर वैदेही म्हणते, "एक एक मिनिट, त्यांना आरामाची गरज आहे." तर बयो डायरेक्ट सांगते, "उरलेला आराम ते घरी करतील." वैदेही पुढे बोलणार तोपर्यंत सुधाकर म्हणतो, तुका काय कळता काय?" पण प्रेक्षकांना तोपर्यंत भाई ते म्हणतात, "मेवण्यानू, जरा तुम्ही थंड घ्या. जेवढे पेपर तू बघलास नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त पेपर लिहून त्या डॉक्टर झालं असा." काय झाली? डॉक्टर झाली. पण तोपर्यंत बयो म्हणते, "डॉक्टर असान दे नाही तो वकील. पार गावात तांडेलांपुढं कोण नाही. इला लक्षात." असं म्हणते आणि एकदा बयो भाईंकडे बघते आणि डॉक्टरीण बाईंकडे म्हणजेच वैदेहीकडे बघते. त्यामुळे आता भाई सुद्धा याच्यावर काही बोलू शकत नाही. पण लगेच इकडे बयो हाक मारते, "सुधा करा, बिल भरून टाक." पण तोपर्यंत लगेच वैदेही म्हणते, "त्याची काही गरज नाहीये. हे एक सरकारी आरोग्य केंद्र आहे आणि इथे आम्ही उपचाराचे पैसे घेत नाही." पण तरी सुद्धा बयो ना इकडे सुधाकरकडे हात असा पुढे करते. सुधाकर तिच्या हातामध्ये पैशांचे जे काही बंडल आहे ते देतो आणि बयो ते पैसे घेऊन ना इकडे अगदी चालत असा ॲटिट्यूड दाखवत वैदेहीच्या समोर येऊन उभी राहते आणि मग म्हणते, "उपचार करूचो अधिकार फक्त मालकाचो. नोकरांनी फक्त सेवा करूची." असं म्हणते आणि तिच्या हातामध्ये ना ते पैशांचं बंडल असं की नाही ठेवते. तर लगेच नाही ते हे सगळं बघून इथे भाई म्हणतात, "वच्छी, अगं हे सगळं काय चाललंय?" पण ती ना इकडे बयो आहे, ती भाईंना पण बोलू देत नाही आणि ती डायरेक्ट म्हणते, "सूर्या, तुझ्या बापाशीक ना गाडीत नेऊन बसव." सूर्या इथे काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण ती त्याला सुद्धा बोलू देत नाही आणि जा म्हणून सरळ सांगते. तर आता भाई चला असं म्हणत सुधाकर पण भाईंना एकदम उठवतो बेडवरून आणि सूर्या आणि भाई दोघं जण बाहेर जातात. तर वैदेहीच्या हातामध्ये पैशांचं पाकीट आहे तसंच आहे. बाई अगदी जाताना हळू-हळू उठतात असे आणि मग त्याच्यानंतर वैदेहीच्या समोर येऊन उभे राहतात आणि वैदेहीला म्हणतात, "थँक यू." आणि कधी काही मदत लागली ना, तर हक्काने सांग हां, असं म्हणून एक आश्वासन पण देतात आणि येतंय असं म्हणून सांगतात. वैदेही या सगळ्या गोष्टीवर फक्त मान डोलावते आणि आता "भाईंका हात द्या रे, चला रे," असं म्हणत सुधाकर त्या मित्रांना पण सांगतो. आता भाईंना बाहेर घेऊन गेल्यानंतर आता पुढे काय होणार आहे बघा. बयो पण बाहेर जाण्यासाठी मान वळवते, पण तोपर्यंत इकडे वैदेही हाक मारते आणि म्हणते, "हे घ्या तुमचे पैसे." तर वैदेहीच्या हातातून बयो पैसे घेते आणि म्हणते, "राहू दे, तुझ्या बेकारीत ना तुला कामाला येतील." असं म्हणते आणि पैसे असे की नाही बेडवर टाकते आणि मग पुढे म्हणते बयो, की "चला आता तुझ्या सत्कार समारंभाला सत्कार करूया. दिसतोस त्यापेक्षा तू लय हुशार आहेस गो." असं म्हणत कौतुक सुद्धा करते बरं का वैदीचा. आणि मग म्हणते, "पिंगाणा, अगं पावसाळ्यातलं किडो गं. अगं त्याची फडफड फक्त पाऊस येण्याआधीच असते. वाऱ्याची एक झुळूक इली आणि पंख गळून पडले, की मग तीच त्याची फडफड
किंवा मग ती पिंगाणी जमिनीवर रांगताना दिसतं. तुझे पंख छाटूक आणि तुका जमीन दाखवूक इलय मी. लय माज आलाय ना तुला तुझ्या हुशारीचो. गो भूतकर असं पण म्हणते आणि मग त्या डॉक्टरकीने एकदम हो 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 असं म्हणत ते सिनियर डॉक्टर बयोजवळ येतात आणि बयोच्या हातामध्ये एक पाकिट देतात. आता ते पाकिट नेमकं काय आहे, हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाणार, वैदेहीच्या डॉक्टरकीवर ह्याचा काही परिणाम होणार का, या सगळ्यांची उत्तरं मिळतील. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आता डॉक्टर मॅडम लगेच आपलं पाकिट देतात आणि तिकडनं निघून जातात बरं का धावत धावत. आणि मग बयो म्हणते, घे तुझ्या हुशारीची किंमत. इथे मात्र प्रेक्षकांना या डॉक्टरीन बाई मात्र ना मजा येते हे सगळं बघून, कारण तिला वैदेहीचा रागच आलेला असतो. तर आता बयो ना ते पाकिट स्वतः उघडते आणि मग म्हणते, आज इथे या ठिकाणी आपल्या पारगावातली दीडशानी डॉक्टरीन तिची बदली डोंगरपाड्यातल्या बांगेरा गावी झालेली हा. आणि आता वैदेही अशी शॉक लागल्यासारखी बघते, तर डॉक्टर मॅडमच्या चेहऱ्यावरचे निरीक्षण बघा कसे आहेत, म्हणजे सिनियर डॉक्टर मॅडमच्या. तर तोपर्यंत ना वच्ची म्हणजेच बयो म्हणते टाळ्या, आणि मग दवाखान्यात जेवढी काही लोक आहेत ती टाळ्या वाजवायला चालू करतात. तर बयो डायरेक्ट म्हणते, फडफड करायची बंद झाली, इलाज जमिनीवर, असं वैदेहीला टोमणा मारतील. म्हणते, तरी नशीब समज मी मनानं हळवी असे म्हणून फक्त बदली केली तुझी. इच्छा तर तुझी डॉक्टरकी रद्द करूची होती. आणि हे सगळं ऐकून वैदेही म्हणते, हे चुकीचं आहे. तर लगेच बयो म्हणते, उगी उगी रडू येता, एक काम कर बघू, सगळ्यांसमोर तुझ्या या नाक जे काही आहे ना ते माझ्या पायावर घास तू आणि म्हण की मी चुकलंय, पुन्हा तांडेलांच्या वाटेक जाणार नाय. मग मी स्वतः तुझी बदली रद्द करतोय. तुका आधीच सांगितलं होतं, हय कायदो माझो, जज मीच आणि न्याय पण माझोच. असं म्हटल्यानंतर वैदेही बघा अशी एकदम चमकून बघते. बयो काय करते, तिचा हात पोळ्यात घेते वैदेहीचा आणि तिच्या हातावर ते लेटर ना अशी 60% अशी आपटून ठेवते आणि मग म्हणते, इलाच असेल लक्षात तुझ्या आता. एवढं सगळं बोलून प्रेक्षकांनो बयो मात्र तिकडनं निघून जाते आता. म्हणजे फक्त सूर्याने वैदेहीची मदत केली त्याच्यामुळे तिने ही बदलीची ऑर्डर दिली आणि ह्या सगळ्यामध्ये सामील ह्या सिनियर डॉक्टर मॅडम सुद्धा आहेत. आता वैदेही बदली स्वीकारेल का, का खरंच बयोची इथे पाय धरून माफी मागायला जाईल, नेमकं काय होणार, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत राहतीलच. बघूया आता आपण पुढे काय घडतंय ते. तर अशी छान अशी घाटातनं मधल्या रस्त्यातनं गाडी अशी गेलेली आहे बयोची आणि त्या बयोच्या गाडीतनं भाई वगैरे सगळे इथे उतरलेले आहेत, दरवाजापाशी येऊन उभे राहिलेत. तर इकडे ना आजी लगेच दृष्ट काढते आणि म्हणते, आल्या गेल्याची, भूताखेताची, वाटेतल्या लोकांची, जळणाऱ्यांची, कटकट करणाऱ्यांची, असं म्हणते आणि हळूच बयोकडे बघते आणि मग पुढे म्हणते, नजर लागू देऊ नको रे बाबा, आणि थू 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 करून ती नजर उतरवते इकडे. आणि मग त्याच्यानंतर ती सगळं जे काही नजर उतरवलेलं असतं ते कोळशामध्ये तिथे टाकते. त्याचा ठसका जो काही आहे तो मात्र इथे बयोला येतो लगेच. ती खोकते इथे आणि मग त्याच्यानंतर आजी छान भाईंचे इथे औक्षण वगैरे करते, टीका लावते. प्रेमाने मस्त अशी बघतीये भाईंकडे. भाई लगेच नमस्कार करतात. बाई ती विचारते, आजी बरा आहेस ना रे बाबा तू? तर भाई तिचा हातामध्ये घेतात आणि म्हणतात, बरा आहे मी, काळजी करू नकोस. तर इकडे आजी म्हणते, कालपासून ना त्याच तर मागतोय मी देवीकडे, माझी हाक पोचली रे तिच्याजवळ, असं एकदम न प्रेमाने म्हणत असते. तर लगेच आता बयो तेवढ्यात काय म्हणते, मग काय आता तुझी ओटी भरू, वनवासाहून नाही परतलेत ते, सगळे सोपस्कार झाले असतील तर चला वाट सोडा, असं म्हणत ना बयो तिकडनं पुढे येते बाईंच्या समोरनं. आणि मग त्याच्यानंतर सुधाकर लगेच म्हणतो, काय शोभे, कामं सगळी तुझी संपली का, चल आज चल, असं म्हणून ना डायरेक्ट इथे सगळेच एकदम आतमध्ये जातात. तर लगेच ना, हे बघ आता तू जास्त काय विचार करू नकोस बाबा, आराम घे जीवाला, असं म्हणत तिथे आजी समजावतात भाईंना. आणि मग त्याच्यानंतर सूर्या, वच्छी मावशीने असं का केलं, त्यांका कळलं ना सगळं, सूर्याने डॉक्टर मॅडमची मदत केल्यानंतर. असं आता इथे या दोघं मित्रांचे ना बोलणं सुरू आहेत आणि सूर्या पण ना तोच विचार करतोय की नेमकं आता काय करायचं. बघूया पुढे काय घडणार आहे ते. सूर्याला वच्छी
म्हणजेच बयो भरपूर ओरडणार आहे का नेमकं काय घडणार आहे ते कळेलच. तर बघा प्रेक्षकांनो, इकडे ना बयो अशी छान पोज देऊन उभी आहे बरं का, इथे अशी कट्ट्यावर पाय बी ठेवून. आणि सूर्या ना दारामागे येऊन ना तिथे भिंत अशी टुकटुक करतोय. आणि बयो अशी म्हणून तो हाक मारतो. आणि मग त्याच्याकडे ना बायो इकडे बघती अशी रागाने बघितल्यासारखी. आणि आयटीत येऊन इथे सोफ्यावर येऊन बसती अशी पाय बी हे करून. ये असं म्हणून सांगते बरं का ती बयो सूर्याला आतमध्ये यायला. सूर्य आता डायरेक्ट जाऊन ना इथे बायोच्या पायाजवळ बसतो. आणि तोपर्यंत ना बायो मी ते असं म्हणत सूर्या बोलायला सुरुवात करणार, तोपर्यंत बायो म्हणते, उचल ती बंदूक. काय सांगतोय मी तुका, ती बंदूक उचल. का तू माझं कायच ऐकणार नाही असं ठरवलंयस का तू? उचल बंदूक असं म्हणत ना बंदूक उचलायला लावते बरं का ती टेबलावरची. तर सूर्या त्या एकदा बंदुकीकडे बघतो, एकदा बायोकडे बघतो. आणि मग शेवटी होय नाही होय नाही करत ती बंदूक सूर्या हातामध्ये घेतो आपल्या. आणि आता ती बंदूक हातामध्ये घेतल्यानंतर, सूर्याच्या हातात ती बंदूक आल्यानंतर बयो काय करते बघा. बयो सूर्याकडे डोळे मोठे करून असे बघते. आणि ती बंदूक ना आपल्या समोर धरते आणि म्हणते, उचल बंदूक आणि मार ती मला, विषय संपवून टाक असं म्हणत ना चिडून बोलते एकदम. सूर्यानं असा एकदम ना कावरा बावरा झाल्यासारखा झाला एकदम. तो म्हणतो, उचल. तर आता कुठला विचार करतस, विचार करायची वेळ होती तेव्हा केला नाहीस तू, आणि आता कसला विचार करतस असं म्हणत इथे ना बयो बोलत असे. तर सूर्या म्हणतो, बयो बयो तू असं का बोलतेस. तर बायो म्हणते, काय चुकीचं बोललीये मी. एखादी राणी डोक्यावर मुकुट मिरवताना तसा गावभर तुका मिरवतय मी. आणि ती कोण कुठली ती फडफड, त्या परक्या पोरीसाठी तू माझी किंमत करणार असलास तर मी कशासाठी जगू. असे सगळे प्रश्न इथे बयो विचारते सूर्याला. आणि म्हणते, माझा राजाच जर माझ्यासाठी विष बनला असेल तर नाही जगायचं मला. उचल बंदूक उचल बंदूक, मार ती मला, उडव उडव गोळी उडव असं करत ना सारखं सूर्याच्या पाठीमागे लागते, कावरी बावरी होते. बोट चालव. तर बायो 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 थांब, बायो नको असं म्हणत सूर्या ना इथे रडायला लागतो. आणि रडत रडत ना तो इथे बायोच्या गुडघ्यांवर डोकं ठेवतो आणि म्हणतो, बयो बयो माका माफ कर. बयो मला माफ कर. मला भाईंची अवस्था पण नाही बघवली होती ग बयो, म्हणून मी असं सगळं केलं. तर इथे माका शब्द दे, तू परत असं करणार नाहीस. तर सूर्या म्हणतो, मी तुला पुन्हा शब्द देतो की मी असं पुन्हा नाही करणार बयो असं म्हणत ना खूपच रडतो बरं का सूर्या. आणि बयो ना काय करते बघा, त्याच्या डोक्यावर ना अशी हात फिरवते. आणि त्याला असं समोर घेते प्रेमाने. आणि ती पण अशी रडायचं नाटक करते की काय असं वाटतंय बघूया प्रेक्षकांनो, पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यासारखे झालेत. सूर्याला लगेच ती आपल्या जवळ घेते, त्याच्या पाठीवरून ना असा हात फिरवते प्रेमाने. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. बयोनं तर परत वचन मागितले की तू असं करणार नाहीस पुन्हा म्हणून सांग म्हणून. पण सूर्याचं तर प्रेम जडतं या वैदेहीवर. बहुतेक अडचणी येणार आहेत. तर इथे ना मॅडम, अहो माझी काही चूक नाहीये तसं वैदेही म्हणते सिनियर डॉक्टरना. तर सिनियर डॉक्टर म्हणत असतात, हो ग, चूक तुझी नाहीच आहे, सगळी चूक ना माझीच आहे असं म्हणत ना समोर काजू का काहीतरी असतात ते खात असे दाणे. आणि ते म्हणते, त्या दिवशी तुला जॉईन करून घेतलं नसतं ना तर हा सगळा तमाशा ना जो काही आहे तो झालाच नसता. आणि असे खूप ना अशी पॅनिक होऊन दाणे खाते आणि म्हणते, अख्ख्या स्टाफ समोर डाफरली ती माझ्या अंगावर, आता हे सगळेजण रिस्पेक्ट कसा करतील माझा. तर लगेच वैदेही म्हणते, मॅडम अहो त्या ट्रान्सफर लेटर देऊन गेल्या त्या मला. तर नशीब समज जीव घेतला नाहीये तुझा असं त्या सिनियर डॉक्टर मॅडम म्हणतात बरं का. आणि म्हणतात, तसं बघायला गेलं तर उपकारच केलेत तुझ्यावर म्हणा. तर वैदेही म्हणते, काय बोलताय मॅडम तुम्ही, तुम्हाला पण माझीच चूक वाटते का या सगळ्यामध्ये. मला कळत नाहीये आपली मॅनेजमेंट पण यावर कशी काय ऍक्शन घेत नाहीये. तर लगेच ना डॉक्टर मॅडम म्हणतात, याचा विचार ना त्या वच्ची तांडेलशी वाद घालण्याआधी करायला पाहिजे होतास तू. अगं वच्छी तांडेल आहे ती, वच्छी तांडेल या गावची मालकीण आहे ती, मालकीण. आणि हे सगळं ना माझ्यासमोर डोकं आपटून काही होणार नाहीये. तुला जर काही ट्रान्सफर थांबवायची असेल तर तू तिच्या घरी जा आणि तिच्या पायावर नाक घास, कळलं. असं सरळ शब्दात इथे डॉक्टर मॅडमनी सांगितलंय वैदेहीला. आणि वैदेही पण आता जरा विचारात पडलीये. बघूया वैदेही खरंच असं वागेल का. पण तोपर्यंत ना इथे सूर्या भाईंना औषधं द्यायला आलाय. तो भाई नाही ते औषधं वगैरे देतोय. भाई गोळ्या आपल्या जे काही आहेत त्या घेतायत. सूर्याला विचारात बघताय तिकडे भाई, आणि भाई सुद्धा जरासे विचारात पडलेत. आता सूर्याच भाईची समजूत काढतील का आणि ती कशी काढतील ते बघूया आपण. तर सूर्याकडे बघून ना भाई म्हणतात, काय रे, औषधं मी खातोय, तुझं तोंड का कडू झालं. वच्ची चिडली म्हणून नाराज झालायस का तू. आणि ती चिडतच असते रे.
तू एवढा वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणून भाई समजावतात. तर सूर्यानं आता भाईंच्या समोर बसतो असा मांडी घालून आणि बघा तो म्हणतो, "मी आजपर्यंत ना बायोच्या मर्जीविरुद्ध कधी वागलो नाही आणि आजच हे पहिल्यांदा" असं बोलत असतो. तर भाई ना त्याला अडवतात आणि म्हणतात, "सूर्या, हे बघ पहिल्यांदा तू तुझ्या मनासारखं वागलास. त्यात चुकीचं काहीच नाहीये. खरंच सांगते मी." तर सूर्या म्हणतो, "पण मी बायोला वचन दिले ना पुन्हा असं काही करणार नाही." तर भाई म्हणतात, "चांगलं केलंस तू. हे बघ दुसऱ्याची मर्जी राखणं ना कधी पण चांगलंच असा, पण ती मर्जी राखत असताना स्वतःचं मन कधी मारायचं नाही." वच्चीने हॉस्पिटलमध्ये जे काही केलं ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. बच्चीचा अहंकार कसा आहे तो आपल्याला चांगलाच माहिती आहे. पण हे बघ आयशीचा अहंकार की बापाचा प्रेम हे यामधून एक कोणतीतरी गोष्ट निवडायची वेळ आली ना, तेव्हा तू बापाचं प्रेम निवडलंस. आवडलं मला असं म्हणत सूर्याचं कौतुक करतात भाई आणि मग पुढे म्हणतात, "कसं आहे ना सूर्या, आयुष्यामध्ये ना तुला खूप माणसं भेटतील. असं कर, तसं कर, सगळं सांगतील. अगदी मी पण तुला सगळं सांगेन आणि मी जरी काही तुला सांगितलं ना, तरी सुद्धा तू तेच कर जे तुझ्या मनाला योग्य वाटेल. म्हणजे होईल काय माहिती निर्णय जरी चुकला ना, तरी तो निर्णय तुझा असेल. त्याचा दोष दुसऱ्यावर कुणावर पडायचा नाही." सूर्या विचारतो, "भाई मी बरोबर केलं ना, म्हणजे काही चुकीचं केलं नाही ना?" तर भाई म्हणतात, "हे बघ अगदी बरोबर वागलास तू. तू काही चुकीचं वागला नाहीस आणि हे बघ आज तुझ्यामुळेच तर मी इथे जिवंत आहे. नाहीतर मी मसणात असतो." तर सूर्या म्हणतो, "भाई." तर भाई म्हणतात, "अरे खोटा नाही. आत्ताच हॉस्पिटलमधून आलोय म्हणून. नाहीतर छाती टोकून सांगितलं असतं, आज मी जो काही जिवंत आहे, माझा जो काही पुनर्जन्म झालाय, तो माझ्या सूर्यामुळे झालाय. ठोकू छाती?" असं भाई विचारतात. तर लगेच सूर्या म्हणतो, "नाही, नको, राहू द्या." आणि मग सूर्यालाही ते भाईसुद्धा प्रेमाने जवळ घेतात. छान असं त्याचं कौतुक करतात. सूर्या भाईंच्या मांडीला असा वेढा देऊन ना, त्यांच्या मांडीवर असं डोकं ठेवतो. भाई पुढे म्हणतात, "सूर्या, हे बघ तुझ्याबरोबर ना त्या डॉक्टरीण बाईंचं कौतुक करायला हवं. या वच्छीच्या विरोधात जाऊन त्यांनी ना माझा जीव वाचवला. खरंच खूप धाडस आहे हां डॉक्टरीण बाईंचं." असं म्हटल्यानंतर इकडे सूर्या परत स्वप्नामध्ये हरवलाय आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी दिसल्यात, ज्या वैदेहीबरोबर त्याला स्वप्नात दिसत असतात. भाई मात्र इकडे काय-काय बोलतायत आणि सूर्या मात्र आपल्याच इथे विचारात हरवलाय. ते स्वप्नामध्ये त्या समोर त्याला दिसतंय, की वैदेहीने त्याचा हात धरलाय. ती त्याच्या गाडीवर बसलीये, त्याच्या खांद्यावर हात ठेवलाय तिने आणि सगळ्यांसमोर तो तिला स्टेजवर वगैरे घेऊन जातोय. ह्या सगळ्या गोष्टी इथे आठवतायत तिथे त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसतायत. प्रेमात तर पूर्णपणे हा पगलू होणार आहे असं दिसतंय. पण वच्ची आडवी येतीये का नेमकं काय-काय घडणार? काय वळण घेणार यांची लव्ह स्टोरी? ते बघत राहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण इथे आत्यासुद्धा या गोष्टीच्या विरोधात नक्कीच जाईल असं वाटतं वैदेहीची आत्या. कारण त्यांची जी काही पारंपरिक दुश्मनी आहे त्याच्यामुळेच काहीतरी विघ्न येणार असं वाटतं. बघू इंटरेस्टिंग वळण घेतीये सीरियल. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. चुकवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात म्हणजे अजिबात विसरायचं नाहीये. कारण प्रेमाची गाडी कशी रुळावर येते ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अजून सुद्धा इथे सूर्य हरवलाय आपल्या त्या विचारामध्ये. त्याला आठवतं की गाडी कशी दोघांनी उचलली मिळून. कसे गाडीवरून ते दोघं पडले, कसं त्याने आधार म्हणजे त्याला लागू नये, वैदेहीला लागू नये म्हणून हात खांद्याखाली वगैरे घातला होता. तर इकडे सूर्या म्हणतोय मनातल्या मनात, "थोडे दिवस थांबा, मग मग माप ओलांडूनच घरी घेऊन येतो आणि मग अख्खा गाव कौतुक करेल आमच्या डॉक्टर मॅडमचं." असं सगळं त्याच्या मनामध्ये विचार चालेल. आता इकडे वैदेही ना दवाखान्यातून बाहेर पडलीये. गाडी जवळ येतेय ती चालत-चालत आणि तिला आठवतंय, की "सगळ्यांसमोर तुझं हे नाक माझ्या पायावर घास." असं वच्छीनं सांगितलं असतं. वच्छी पुढे म्हणते, की "मी चुकलंय असं तू मान्य कर आणि मग मी तुझी बदली रद्द करेन. पुन्हा तांडेलांच्या वाटेत जाणार नाही." तर आता हे सगळं आठवतंय तिला आणि ती पॅनिक म्हणजे विचार करते, की काय करायचं? आणि गाडीला किक मारते. तर नेहमीप्रमाणे तिची गाडी सुरू होत नाहीये. प्रेक्षकांनो या गाडीचं काहीतरी करायला लागेल ना वैदेहीला. बघूया पुढे वैदेही गाडीचं पण काय करते ते इथे. वैदेही मात्र खूप टेन्शनमध्ये आली आहे आणि वैदेहीला हॉस्पिटल बांधायचंय तिच्या आईच्या नावाचं. आशा देसाई हॉस्पिटल असं तिचे बाबा म्हटलेले असतात ते आठवतं. आणि मग वैदेही म्हणते, "आई आजपासून मी बघितलेल्या स्वप्नाचा आपला प्रवास सुरू होतोय. तू आहेस ना सोबत?" वगैरे तिनं बोललेलं असतं ते आठवतं. आणि तोपर्यंत सीनियर मॅडम म्हटलेले असतात ते सुद्धा आठवतं, की "अगं ती वच्ची तांडेल आहे, वच्ची तांडेल. या गावची मालकीण. तुला जर काही तुझी ट्रान्सफर थांबवायची असेल तर तू तिच्या घरी जा आणि तिच्या पायावर तू नाक घास. कळलं?" असं सगळं सांगितलेलं.
तर आता ती गाडी चालू होत नाही म्हणून वैदेही त्या गाडीकडे तिथेच सोडते ती गाडी आणि ना इथे घरी जायला निघते. तर बयो जाम चिडली रे माझ्यावर, ते कळतं ना तुका. मग आता परत केंद्रात कशाक जातोय आपण, असं त्याचे मित्र विचारत असतात सूर्याला. तर सूर्या म्हणतो अरे तसं नाही रे. आणि प्रेक्षकांनो इथे पुढे बघा काय होते. सूर्या म्हणतो डॉक्टर मॅडमने केवढं काय केलं भाईंसाठी, आपण त्यांच्यासाठी काय करायला नको का, असं सगळं विचारतो तो. आणि इथे गाडीची टक्कर होता होता वाचलीये, तर कोण आलंय इथे सूर्याच्या आडवं ते कळेलच. तर सूर्याच्या आडवा इथे वरद आलेला आहे त्याच्या गँगला घेऊन. आणि आता ए चल रे अशी दोघांची इथे भांडणं होतीये. दोघं पण अगदी आयटी मध्ये इथे ना हेल्मेट काढतायत. वरद म्हणतो सापडलो, सूर्याकडे बघत असं एकदम म्हणतो स्टाईल मध्ये, सापडलो तांडेलांच्या वंशाचं दिवो सापडलो, तावडीत सापडलो माझ्या, असं सगळं वरद इथे बोलतोय. आणि तिथे घरामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. वैदेही इथे बाबांच्या हातामध्ये लेटर देते तिच्या. अगं ट्रान्सफर, वैदू हे सगळं काय प्रकार आहे, हा सगळं काय आहे, असं इथे बाबा विचारतात. वैदू काय झाला, तर लगेच ते काका म्हणतात अहंकार, त्या वच्चीचो अहंकार ठेचलो ना वैदूनं, ते तिका सहन झालं नसणार. तू अजिबात काळजी करू नको हा वैदू, तू जे काही केलंस ना त्यामध्ये तिची जागा दाखवून दिलीस तू, असं इथे काका कौतुक करतात वैदेहीचं. तर लगेच बाबा म्हणतात नाही हा भाऊजी, नको त्या गोष्टीमध्ये इथे प्रोत्साहन देऊ नका तुम्ही. मी तुम्हाला हजारदा सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये पडायचं नाही म्हणून, असं बाबा चिडून बोलत असतात. तर वैदेही म्हणते बाबा अहो मी माझं कामच करत होते, मला काही वाद नाही नव्हता घालायचा, मुद्दाम नाही केलंय मी हे सगळं, असं वैदेही इथे समजावते. तर बाबा मात्र इथे टेन्शन मध्ये आलेत. आत्या म्हणते पुढे अगं पण ती मुद्दामून करताना जुन्या खपल्या काढूची सवयसाठी का, असं सगळं आत्या इथे बोलून दाखवते. वैदेही तर मात्र विचारात पडले की नेमकं काय करायचं पुढे. तर इथे बघा प्रेक्षकांनो, आता चंगू-मंगू असं म्हणत तिथे वरद बोलायला चालू करतो. तुम्हाला याचं वजन उचलता येईल ना? कारण आज ना 2 पायांवर तो काय घरी जाऊ शकायचा नाही, असं वरद म्हणतो. आणि त्याचे मित्र आणि ह्याचे मित्र असे ए करून एकमेकांच्या अंगावर ओरडतात नुसतं. तर सूर्या आता आता उतरतो गाडीवरनं आणि म्हणतो हा तुझो नाकतोडा आहे ना, तो काढ, बाजूला कर आणि आपल्या वाटेतनं ना जाय तू. नाहीतर काय आहे ना, तर लगेच वरद ओरडून म्हणतो, "नाहीतर काय?" असं एकदम स्टाईलमध्ये त्याच्या समोरून उभा राहतो. "नाहीतर काय? नाहीतर काय?" असं 2-3दा विचारतो. तर सूर्या इकडे मात्र हसतो. आता प्रेक्षकांनो या दोघांची मारामारी होते का नेमकं काय होतं बघूया. तर वैदेही पुढे सांगते, की ट्रान्सफर ऑर्डर जर का रद्द करायची असेल ना, तर सगळ्यांसमोर तुझा या नाक माझ्या पायावर घास आणि म्हण की मी चुकलंय आणि मी पुन्हा तांडेलांच्या वाटेला जाणार नाही, अशी अट आहे त्यांची, असं त्यांनी सांगितलं. ही सगळी अट ऐकून नाही ते काका, आत्या, बाबा तिघं पण शॉक होतात. काय असं म्हणत काका रिएक्ट करतात त्याच्यावर. तर वैदेही हो असं म्हणते. प्रेक्षकांनो वैदेही काय म्हणते पुढे ते पण बघा. वैदेही पुढे म्हणते, "बाबा ट्रान्सफर ऑर्डर रद्द नाही झाली ना तरी सुद्धा चालेल, पण माझी चूक नसताना मी माफी मागणार नाही." असं ठामपणे वैदेही ते सांगते. मला मात्र हे वैदेहीचा स्टँड आवडलाय. तर आत्या वगैरे सगळे ना बाकीचे तिच्याकडे शॉक होऊन असे बघायला लागतायत. आता तिच्या या निर्णयाला सपोर्ट करतील का घरचे ते बघूया आपण. पण तोपर्यंत उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इकडे सूर्याला काहीतरी होतंय. डॉक्टर मॅडमने दिलेल्या औषधं ह्या गोळ्या घेतलं आणि अचानक त्याला त्रास होतो. तर इकडे ती आता हे काहीतरी नवीनच प्रकरण होणार आहे असं दिसतंय. कारण वैदेहीनं काल गोळ्या दिलेल्या असतात त्याच्यामुळे हा त्रास होतोय असं वाटतंय. तर इथे वच्ची सिनियर डॉक्टरना फोन करून काहीतरी सांगतेय. वैदेही निघालीये उद्याच्या भागात तांडेलांच्या घरी जायला. नेमकं काय होणार उद्या ते बघूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.